This award on behalf of the entire armed forces, especially the unsung soldiers. आणि आज 19 तारीख आहे आणि एक्झॅक्टली एका आठवड्यानंतर 26 तारखेला कारगिल विजय दिवस आहे आणि आय थिंक इट्स ग्रेट अपॉर्च्युनिटी टू रिमेंबर all the brave soldiers and the entire armed forces machinery that got us the victory in the Kargil conflict. So I had a small slideshow, so there's 3 slides, one will be already. So essentially we start the program by recognizing the effort put in by the entire armed forces to Kargil victory. And what is the Kargil conflict? Kargil conflict, very simple, was a gross, blatant, shameless violation of the LOC agreement by Pakistan. LOC agreement आपली 1972 मध्ये साइन झाली होती आणि पाकिस्ताननी बिलकुल without bothering, they not only crossed the LOC, but they crossed it at 132 points, and they came and occupied the entire mountain range overlooking the National Highway number 1. National Highway number 1 जो श्रीनगरहून लडाखकडे लेहकडे जातो. आपल्यापैकी बरेच लोक आपण टुरिस्ट म्हणून गेलो असतो. कोणी आहेत म्हणजे बाय रोड गेले श्रीनगर टू लेह. सो तो जो रस्ता जो आहे श्रीनगर टू लेह, तो श्रीनगर जुजिला पास, कारगिल आणि पुढे लेह, तो अगदी त्या माउंटेन रेंजला लागून लागून जातो. म्हणजे त्या माउंटेन रेंजवर जे कोणी असेल त्यांना अगदी कंट्रोल करता येईल त्या नॅशनल हायवेचा. सो पाकिस्तानचा मुद्दा काय होता, त्या हायवेवर आपण कम्प्लीट कट ऑफ करू, म्हणजे सप्लाईज इंडिया विल नॉट बी एबल टू सेंड फॉरवर्ड टू लडाख. माझं व्हॉइस क्लिअर आहे का? मधून जातोय जवळ ठेवू. सो नॅशनल हायवे नंबर 1 स्ट्रॅटेजिकली खूप इम्पॉर्टंट आहे आपल्याला आणि त्याच्यासाठी पाकिस्तान थॉट दॅट दे विल कट ऑफ द नॅशनल हायवे अँड स्टॉप ऑल द सप्लाईज. आणि ह्याच्या पाठीमागे मुद्दा काय होता की आपण सियाचिन ग्लेशियर 1984 पासून आपण तिथे जाऊन बसतो आणि वी आर होल्डिंग दॅट व्हेरी स्ट्रॉंगली. तर मला आठवतं आहे की 1982 मध्ये ती ह्याच्यात होतं हाय अल्टिट्यूड वॉरफेअर स्कूल, जी गुलमर्ग आणि सोनमर्ग या 2 जागेवर आहे. तर तिथे ट्रेनिंगसाठी मी गेलो होतो आणि आमच्या बरोबर तिथे एक स्पेशल बॅच होती ज्यांची ट्रेनिंग सियाचिन ग्लेशियरसाठी चालली. सो त्या ट्रेनिंगमध्ये आम्हालाही त्यांनी सामील केलं. त्याच्याबरोबर आम्ही अनेक वेगळ्या वेगळ्या टाईपचं ग्लेशियर ट्रेनिंग केली. ग्लेशियरवर कशा पद्धतीने आपल्याला निगोशिएट करावं लागतं. त्याचबरोबर अख्खी काश्मीर व्हॅली आम्ही ऑन फूट बघितली. चालत चालत अख्खी व्हॅली आम्ही बघितली. सो दॅट वॉज अ ग्रेट एक्सपिरियन्स. आणि ती जी टोळी होती, स्पेशल टोळी, दॅट वॉज द फर्स्ट टीम दॅट वेंट टू सियाचिन ग्लेशियर समटाईम इन 1982-83. आणि मग त्याच्यानंतर आपण सगळी तयारी केली आणि 1984 मध्ये आपण अख्खा एक युनिट पाठवली आणि सियाचिन ग्लेशियर ऑक्युपाय केली. आणि हे झाल्यामुळे पाकिस्तानला त्या जागेवर त्यांचाही प्लॅन होता की आपण जाऊन आधी ऑक्युपाय करू. कारण की अनफॉर्च्युनेटली आपल्या जॉग्रफीमध्ये असं आहे की इंटरनॅशनल बॉर्डर एक्झॅक्टली कुठे आहे हे क्लॅरिटी नाही. म्हणून काय जे जाऊन बसले त्यांची जागा, ठीक आहे. पीओके मध्ये येऊन बसले ते पीओके झालं. ऑक्सायजनमध्ये चायनावाले आले त्यांची, आपण त्यांना जर मागे ढकललं तर आपली होती. त्याचप्रमाणे सियाचिनमध्ये ती जागा अनऑक्युपाईड होती आणि चायना अँड पाकिस्तान बोथ वर क्लेमिंग दॅट इज देअर्स. सो वी वेंट अँड वी ऑक्युपाईड नाउ अस. सियाचिन ग्लेशियर वी आर सिटिंग, वी आर ओव्हरलुकिंग द एंटायर ऑक्सायजन हायवे विच इज कनेक्टिंग चायना अँड पाकिस्तान, स्ट्रॅटेजिकली व्हेरी इम्पॉर्टंट. तर हे झाल्यामुळे 84 मध्ये समवेअर पाकिस्तान हॅड इट इन माइंड दॅट वी विल शो इंडिया. आम्ही त्यांची सप्लाय लाईनच कट असतो आणि त्यांना लडाखपर्यंत सप्लाय, सियाचिनपर्यंत सप्लाय नाही झालं. सो दॅट वॉज वन ऑफ द रिझन्स, दॅट वॉज द कॉन्फ्लिक्ट. सो इफ दे कम अँड सिट अँड इफ दे डॉमिनेट देन इट इज आवर ड्युटी टू थ्रो देम बॅक. आणि देअरफॉर टू रिझॉल्व द कॉन्फ्लिक्ट वी डिसाइडेड टू यूज आवर मिलिटरी माइट. त्याप्रमाणे आपण एअरफोर्स वापरली. एअरफोर्स एअरक्राफ्ट केम अँड गेव एअर कव्हर. नेव्हीने आपण त्यांचा जो पोर्ट आहे कराची पोर्ट तो ब्लॉक केला आणि त्यांना म्हणजे आपली लढाई संपेपर्यंत त्यांच्याकडे फक्त 6 दिवसाचं पेट्रोलियम सप्लाय होतं.
वेळेस आफ्टर दॅट दे वुड हॅव वन कम्प्लिटली बसत. आणि आपण आर्टिलरी पहिल्यांदा आपण मोफर्स करतो आणि शेवटी इन्फेंट्री आर द पीपल हू विल गो अँड ऑक्युपाय द पोस्ट. सो इन्फेंट्री खूप चॅलेंजिंग होती. आणि चॅलेंजिंग का होतं, एक तर काय होतं माउंटन्समध्ये इफ द एनिमी सिटिंग ऑन टॉप ते तुम्हाला असे खाली बघून आरामात मारू शकतो. आणि तिथे कसं आहे की स्टिक माउंटन असल्यामुळे देर इज नो वे टू हाईड. सो ऑपरेशन त्यांना सगळ्यांना रात्री करावे. आणि रात्री पण काय आहे ते जे माउंटन्स आहेत त्यांची हाईट साधारण 12,000 ते 18,000 फीट ही असल्यामुळे अबव द ट्री लाईन. आणि अबव द ट्री लाईन असल्यामुळे तिथे रेअरिटी ऑफ ॲटमॉस्फिअर म्हणजे ऑक्सिजन कमी आहे. म्हणजे तुम्ही 10 पावलं चालला की तुम्हाला दम लागतो. तर अशी तिथे स्थिती आहे. सो इवन रात्री पण मूनलेस नाईट असली तर बरं आहे. नाही तर मून व्हिजिबिलिटीमुळे एकदम क्लिअर दिसतात. सो मूनलेस नाईट, डार्कनेस, क्लाउड कव्हर, ऑक्सिजन रेअरिटी, अपहिल हे सगळं करून पण आपल्या इन्फेंट्री सोल्जर्सनी जाऊन वी वेंट अँड कॅप्चर वी थ्रू बॅक पाकिस्तानीज फ्रॉम ऑल 132 पोस्ट अँड वी वन दॅट एंटायर वॉर ऑफ गेटिंग बॅक आवर ओन टेरिटरी. तर आता ही कारगिलची गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे, मी त्याच्यात जास्त जात नाही. वी ऑल नो द बॅटल ऑफ टोलोरी, द बॅटल ऑफ टायगर हिल, 5140, 4185 असे बरेच पिक्स आहेत ते आपण कॅप्चर केले. आणि ह्यावेळेस काय झालं की कारगिलच्या वेळेस मीडिया वॉज प्रेझेंट. तर आपल्याला लाईव्ह कव्हरेज येत होतं. वी कुड ॲक्च्युली फॉलो द हाऊ द वॉर वॉज गोईंग. सो दिस वॉज व्हेरी पेक्युलियर. सो ऑल सेड अँड डन दिस वॉज अ ग्रेट विक्ट्री फॉर अस. आय थिंक नॉट ओनली फॉर द आर्म फोर्सेस बट फॉर द होल कंट्री. कारण ही मागची लढाई झाली होती 71 मध्ये. त्याच्यानंतर बरीच गॅप होती.